कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्ष उलटली तरी विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षा असून ही कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत। कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्यास अखेर राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून राज्याची संमती कळवली आहे। 26 मे पासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानचा जलप्रवास 25 रुपयांनी महागणार आहे। त्यामुळे या प्रवासाकरता प्रवाशांना एका फेरीसाठी 80 ऐवजी 105 रुपये मोजावे लागणार आहेत। गेल्या काही वर्षात वाहन खरेदी करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर झालाय। यावर लगाम घालण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आता वाहन खरेदी करण्यापूर्वी त्यांच्याकडे पार्किंग जागा उपलब्ध असल्याचा पुरावा महाराष्ट्र सरकारला द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे आता वाहन खरेदी करणाऱ्यांसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। वक्फ दुरुस्ती कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश गुरुवारी राखून ठेवलाय। याचिकाकर्त्यांनी हा कायदा धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधातील असल्याचं सांगत अंतरिम स्थगितीची मागणी केली होती, तर केंद्र सरकारनं याला विरोध केला होता। म्हाडानं 2024 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर काढलेल्या लॉटरीतील शिरढोण आणि खोणी येथील 6248 घरांची विक्री किंमत कमी करण्यात आलेली आहे। दोन्ही ठिकाणावरील घरांच्या किमती 1 ते 1.5 लाखांना कमी केल्या आहेत। मुंबईत काही रस्त्यांची कामं अपूर्ण अवस्थेत असून काही रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये। तसंच काँक्रिटीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केलाय। मुंबई शहरातील पालिकेच्या 64 भूखंडावरील झोपडपट्टीचा पुनर्विकास केला जाणार आहे। त्यामुळे 51,582 झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे। नवी मुंबईमध्ये अस्वच्छतेमुळे उंदीर आणि घुशीचं प्रमाण वाढलंय। उंदीर वाहनांच्या केबल कुरतडण्यापासून ते घरातील साहित्याची नासधूस करतात। त्यामुळे पालिकेच्या मूषक नियंत्रण विभागानं मागील वर्षभरात तब्बल 2,01,483 उंदरांचा नायनाट केला। विविध कारणांमुळे दीर्घकाळ रखडलेली सहाय्यक अभियंता पदासाठीची भरती प्रक्रिया सिडकोनं सुरू केली आहे। या अंतर्गत मागवलेल्या 101 जागांसाठी तब्बल 18,000 उमेदवार परीक्षेला पात्र ठरलेत। त्यांची 8 जूनला परीक्षा होणार आहे। शासनाच्या 5,373 शाळांमध्ये वीज नसून 5,127 शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्थाच उपलब्ध नसल्याची बाब शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आलेली आहे। हा अहवाल प्रकल्प मंजुरी मंडळाकडे नुकताच सादर करण्यात आलाय। या अहवालासंदर्भात झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाच्या सचिवांनी राज्याला ही बाब भूषणवाह नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड सोबतचे करार रद्द केल्याच्या विरोधात तुर्की कंपनी सेलेबीनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। MIAL नव्या एजन्सीसाठी सुरू केलेली निविदा प्रक्रिया थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे। राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया 24 मे ते 5 जून दरम्यान ऑनलाईन बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे। यासाठी 10 ते 14 मे या कालावधीमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करण्यात आलेले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे। बदलापूर, शिळफाटा, महापे, घणसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी MMRDA कडून महिन्याअखेरपर्यंत निविदा काढली जाणार आहे। सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच PPP तत्वावर 38 किलोमीटर लांबीची ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे। पनवेलच्या पटेल मोहल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक काविळीचे रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे। महापालिकेनं या भागातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत। गेल्या 2 दिवसात ठाण्यामध्ये 3 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत। त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला। या रुग्णांसाठी पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलाय। उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी कल्याण डोंबिवली पालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयानं ही नोटीस बजावली आहे। पुणे महापालिकेला मिळणारं उत्पन्न, ठेकेदाराकडून मिळालेली अनामत रक्कम, बँक गॅरंटी यासह अन्य कारणानं महापालिकेच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाली आहे। त्यापैकी 700 कोटी रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्यास स्थायी समितीनं सहभाग घेतलाय। दरम्यान गेल्या 6 महिन्यात एकूण 1700 रुपयांची रक्कम महापालिकेमध्ये FD केली आहे। जुन्या वाहनांना HSRP बसवण्यासाठी पुण्यातील वाहनधारकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलंय। शहरातील 25 लाख वाहनांपैकी केवळ 4.5 लाख वाहनांनीच ऑनलाईन नोंदणी केली आहे। उर्वरित वाहनधारकांनी 30 जूनच्या आत HSRP प्लेट न बसवली तर दंड आकारण्यात येणार आहे।
राज्यातील उष्णतेच्या लाटांचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, जलद गतीनं वाढणाऱ्या लोकसंख्येला अपुऱ्या पडणाऱ्या पायाभूत सुविधा आणि हवामानातील बदल याचं संशोधन करण्यासाठी राज्यस्तरावर धोरण होणार आहे। यासाठी IIT मुंबईला 4,90,00,000 निधी मिळणार आहे। या अंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये 2 वर्ष संशोधन केलं जाणार आहे। पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती पर्यटनासाठी पुण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी पालिकेच्या दुर्लक्षामुळे बंद पडलेला हेरिटेज वॉक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। या प्रस्तावाला स्थायी समितीमार्फत मुख्य सभेनं मंजुरी दिल्यानं काही दिवसात हा उपक्रम सुरू होणार आहे। मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा सोमवारपासून म्हणजेच 26 मे पासून बंद राहणार आहे। खराब वातावरणामुळे मेरीटाईम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 30 सप्टेंबरपर्यंत सेवा बंद असेल। खरबुजाचा भाव सीझन संपता 40 रुपयांवर पोहोचलाय। खरबूज हे बऱ्यापैकी सर्व मोसमात महाराष्ट्रात दिसतंय, मात्र डोळ्यांसाठी चांगलं असल्यानं खरबुजांची मागणी देखील कायम आहे। चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुईमूग लागवड केली जाते, मात्र पाणी पातळी खोल गेल्यानं त्यासह मजूर न मिळाल्यानं भुईमूग लागवड कमी झाली आहे। त्यामुळे उत्पन्नात घट होणार असून खर्च देखील निघत नसल्यानं आर्थिक अडचण निर्माण होणार आहे। अमरावती शहरातील शेगाव रहाटगाव परिसरातील नागरिकांना गेल्या 2 वर्षांपासून पाण्याची वेळ नियमित नसल्यानं स्थानिक नागरिक आक्रमक झालेत। यावेळी नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढला। रायगड जिल्ह्याच्या माणगावमध्ये वीज पुरवठा करणारी ओव्हरहेड लाईन पडून 4 गुरांचा मृत्यू झालाय। ऐन शेतीच्या हंगामात बैलांचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलंय। नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे जनावरे चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। देगलूर पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकनं दुचाकी स्वाराला धडक दिली। दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून ट्रकचं चाक गेल्यानं दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। औद्योगिक विस्तारामुळे रायगड जिल्ह्यातील शेतीवर बुलडोझर फिरवण्यात येत असताना आता जिल्ह्यातील नाचणी आणि भात पीक लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी सेवकांची मदत घेतली जाणार आहे। त्यांना एक गाव दत्तक देत कृषी क्षेत्राचा विस्तार केला जाणार आहे। डहाणू तालुक्यातील कासा आणि वाणगाव भागात उन्हाळी भात पीक तयार झालं असून या कापणीच्या कामाला शेतकऱ्यांनी जोरदार सुरुवात केली आहे। गेले 2 ते 3 दिवस वारंवार पाऊस पडत असल्यानं शेतकरी बांधव चिंतेत असून त्यांनी भात कापणीचं काम लगबगीनं सुरू केलंय। पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे शहरात सर्वत्र सकाळपासून ढगाळ वातावरणात पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हवामान खात्यानं रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। बदलत्या हवामानाचा दक्षिण रायगडमधील मच्छीमार बांधवांना फटका बसलाय। खोल समुद्रात जाऊन मासे पकडणं मुश्किल झालंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 17.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर शिरोळ तालुक्यामध्ये सर्वाधिक 45.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। येत्या 3 दिवसात नवी मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यासाठी पालिका प्रशासनानं नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापनासाठी 14 ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील सुरू केले आहेत। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे आणि त्यामुळे मुंबई, ठाण्यासह पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर गुरुवारी काहीसा ओसरला असला तरी पुढील 2 दिवस शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट तसंच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। मान्सून केरळमध्ये पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे। या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय। हवामान खात्याकडून पुढील 4 आठवड्यात देशभरात मान्सूनची स्थिती काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तसंच मान्सूनचं आगमन संपूर्ण देशात खूप आशादायक असेल असं म्हणत येणाऱ्या मान्सूनच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा वर्दळीच्या ठिकाणी लावलेले अनधिकृत फलक जोरदार पावसामुळे कोसळले। सुदैवानं कुणालाही इजा झाली नाहीये, मात्र नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय।
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। विशेषतः पारनेर आणि नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली असून नगर तालुक्यातील गोंडेगाव परिसरात डाळिंबाच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। कोकणात पुढील 2 ते 3 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हा अंदाज वर्तवला जातोय, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तसंच काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्यात। साताऱ्याजवळील चिंचनेर वंदन या गावातील बाजार पटांगणावर धडकी भरवणारा पाणी वाहताना पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकावर सुशोभीकरणाचं काम नुकतंच हाती घेतलं होतं, मात्र अवकाळी पावसामुळे नव्या शेडला गळती सुरू झाली। पहिल्याच पावसात गळती सुरू झाल्यानं हजारो प्रवाशांना छत असूनही भिजावं लागलं, त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन याकडे डोळेझाक करतंय का असा सवाल प्रवासी करतायत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। नागपुरातील विविध कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार आहेत। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी तयारींचा आढावा घेतला। नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी हा पक्ष प्रवेश होणार आहे। देशात प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झालेली आहे। महायुतीमध्ये शिंदेसेना 227 पैकी किमान 100 जागांवर दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय, यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे।